मित्रांनो, आज आहे ना गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरी. आपण चाललोय गणपती बाप्पाला आणायला मित्रांनो. आणि आपला ड्रायव्हर आज कोण आहे माहिती का? आकाश, म्हणजे माझा भाचा आहे मित्रांनो. पण तुमचा हो एकदम कुर्ता वगैरे घालून मस्त कोल्हापुरी घालून टकाटक मध्ये आणि मस्त भारीतली वॉच घालून आपल्या दोस्तांनी गिफ्ट केली बरं का, शेखरनी. मित्रांनो, बिटको पॉइंटला आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही, जरा ट्रॅफिक जाम होती आणि पार्किंगला जागाच नव्हती. फायनली आपल्याला जागा भेटून गेली पार्किंगला आणि तुमच्या भावाने इथं गाडी लावून दिली. पण खरं म्हटलं ना, आमच्या इथे ना 2 मोठमोठे गोडाऊन आहे मित्रांनो गणपतीचे, एकदम होलसेल बरं का. पण आम्ही मुद्दाम आहे ना व्हिडिओ वगैरे शूट करायसाठी ना आम्ही डायरेक्ट इकडे आलोय. म्हटलं चला इकडे एक ब्लॉग पण होऊन जाईल आपला गणपती आनंद. पण आमचा आकाश एकदम टकाटक मध्ये बघू शकता, गॉगल वगैरे घालून फुल शायनिंग मार राहिला. तसे आपले सगळेच भाचे एकदम डॅसिंग आहे मित्रांनो. आणि इथे ना मस्त सिक्युरिटी पण होती बघू शकता तुम्ही. पण त्या साईडला ना खूप गर्दी मित्रांनो, तुफान अशी गर्दी झालेली आहे. हीच गर्दी बघायला मी आलो होतो इथं मित्रांनो. त्याच्यासाठी आपण घराजवळ घेतले आणि इथे ना मस्त भाज्या वगैरे केला. पण मध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्ही गणपती बघू शकता, इतके भारी भारी गणपती. आणि हे काका एकदम मस्त वाजवता यार, क्या बात आहे, मजा येते मित्रांनो. गर्दी पाहून मला एकदम भारी वाटलं. आणि गणपती एकशे बडकर एक गणपती मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर आहे ना खरंच इतकं भारी वाटतं मित्रांनो. गणपतीचे वेगवेगळे रूप पाहून आहे ना तुमच्या भावाचं मन तर एवढं प्रसन्न झालं ना की विचाराच्या बाहेर. आपल्याला बाप्पाची मूर्ती ना छोटीशी घ्यायची, एकदम जास्त मोठी नाही घ्यायची, मंडळासाठी नाही घ्यायची, घरात घ्यायची मित्रांनो. त्याच्यासाठी ना पूर्ण बाजार फिरतोय, पूर्ण मार्केट मी फिरतोय मित्रांनो. हे मार्केट फिरता फिरता मला अचानक एका चिमुकल्याचा आवाज आला. म्हटलं काय झालं यार, बघतो तर काय आपला फॉलोअर्स ना भाई, छोटासा फॉलोअर्स बोलला, दादा तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असतात. म्हटलं क्या बात आहे यार, धन्यवाद मनापासून. असं प्रेम आहे ना यार, कमवायला लय नशीब लागतं मित्रांनो. आणि इथं आल्याच्या नंतर एक काका म्हणे आम्हाला पण घ्या ना. म्हटलं चला ना. माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये 2 ते 3 जणांना मला फॉलोअर्सला घ्यायचंय मित्रांनो व्हिडिओ मध्ये, कारण की जास्त जणांना घेता येऊन राहिली तर भरपूर माझे फॉलोअर्स भेटले. पण मी प्रत्येकांना घेऊ शकत नाही मित्रांनो, सॉरी माफ करा. नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की या व्हिडिओ मध्ये किंवा ब्लॉग मध्ये घेईल. इथं मला अचानक भेटले आपल्या दोस्ताची फॅमिली, म्हणे आम्हाला पण ब्लॉग मध्ये घ्या ना. म्हटलं तुमच्यासाठी तर काही पण काय टेन्शन घेतं. पण अंशुनी एकदम भारी बाप्पा बुक केले मित्रांनो, बघू शकता. खूपच भारी अशी मूर्ती मित्रांनो. पण आपल्याला ही मूर्ती आवडली छोटीशी, कारण की आपल्याला छोटी सोबर साधी सिंपल घ्यायची होती. फायनली आपण मूर्ती घेतलेली आहे आणि आता निघलोय घरच्या दिशेने. पण आठवलं की आपल्याला नारळ आणि फळं सुद्धा घ्यायचे. मग काय नारळ आणि फळ आणि हार पण घेतला तुमच्या भावाने. आमचे दिया म्हणे काका माझ्याकडे पण द्या. म्हटलं काय, टोपी घालून दिली आणि चल म्हटलं तू. आणि फायनली घरी पोहोचल्याच्या नंतर बघू शकता मस्त आपली तयारी झाली होती ओवाळायची. मस्त इथं प्रॉपर ओवाळा वगैरे. आणि ओवाळ्याच्या नंतर तुमच्या भावानी घरात एंट्री केली. फर्स्ट टाइम आपण गणपती बसवला मित्रांनो. याच्या अगोदर आम्ही गौरी बसवायचो, म्हणजे आपली महालक्ष्मी बसवायचो मित्रांनो. तर ह्या वेळेस आम्ही गणपती बसवला आणि छोटंसं डेकोरेशन शांतपणे केलेलं, एकदम सिंपल मित्रांनो. आणि फायनली आपले बाप्पा विराजमान झाले आहे. आणि आपला पुष्पा पण आला होता मस्त 50 तोला घालून आपल्या घरी दर्शनासाठी मित्रांनो. आणि बाप्पा बसवले म्हणजे तर आरती तर करावंच लागेल. मग काय, आरती करायला चालू केली. बाप्पाला एकच मागितलं मी की माझे सर्व फॉलोअर्स आहे ना एकदम सुखी ठेवायचे आणि त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यांची दारिद्र्य दुःख सगळं दूर व्हायला पाहिजे, माझी एवढीची इच्छा आहे. आणि आम्ही एक एक करून सर्वांनी आरती केली मित्रांनो. फायनली आपली आरती झालेली मित्रांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, मराठी माणसाला सपोर्ट करा आणि बाप्पांची मूर्ती कशी कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.